कुठलीही गोष्ट चालू करताना त्याचा प्रॉपर गाईडन्स असणं खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी सांगते. तर बघा ना, सकाळचा सगळा स्वयंपाक मी आवरून घेतला होता आधीच आणि दुपारून नंतर आप्पा आणि पप्पा गेले होते. आईंच्या भाऊ वारलेले आहेत चुलत, मग त्यांच्याच दिवसाचं होतं म्हणून तिकडे गेले होते. मग ते आले दुपारी आणि म्हटले की फोन करून आले. असत आल्यानंतर फोन सांगितलं करून की आम्ही येतोय स्वयंपाक कर. मग आणखीन काय डबल स्वयंपाक केला, चपात्या केला, साबुदाणा केला. बाप्पांचा गुरुवार असल्यामुळे त्यांच्यासाठी साबुदाणा केला होता. सगळी घरं वगैरे आवरून घेतली आणि मी वाटच बघत बसले होते त्यांची, पण ते काय आलेच नव्हते लवकर. मग मला दिसला होता आंबा, जो की आमच्या झाडाचा आणलेला होता आप्पांनी. पाड लागलाय का नाही माहीत नव्हता, पण आणून ठेवला होता आणि तो पिकला होता. मग मी पटकन धुवून घेतला आणि म्हटलं जाऊ द्या, आजच्या आपल्या या आंब्याची सुरुवात तर आपणच करावी. पहिला बाईट घेतला, जरा तोंड कडूच पडलं. काय माहिती चिक असल्यामुळे आंबट लागला असावा, पण नंतर गोड लागला. असो, नंतर इकडं पोरग आणि मी दोघेही झोप एक घेऊन उठलो होतो आणि गाणे लावले मस्तपैकी. सगळी कामं आवरायला घेतली, कपडे वगैरे काढले, घड्या घालायच्या बाकी होत्या. मग नंतर सगळं काम आवरून झालं होतं, झाडून वगैरे. म्हटलं चला असं घरासमोर थोडा सडा मारून घेते पाण्याचा, म्हणजे जरा थंड वाटतं. सगळ्या स्वयंपाकाची संध्याकाळची स्वयंपाक करायची होती म्हणून मी पटकन लसूण वगैरे घेतला सोलायला. एका ताईंची कमेंट आली होती, माझे 500 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत, गुगल ॲड पिन कधी येतो. तर कसं असतं, पूर्ण क्रायटेरिया माहीत असायला पाहिजे पहिल्यांदा तरी यूट्यूबचा. मी तो तुम्हाला आज सांगते, यूट्यूबचा पूर्ण क्रायटेरिया काय आहे ते. तर तुम्हाला जर तुमचं मॉनिटाईज करायचं असेल अकाउंट, तर तुमच्या अकाउंटवरती ना 1 वर्षामध्ये तुमच्या लाँग व्हिडिओचे 4000 वॉच टाईम कंप्लीट असायला पाहिजे. आणि जर तुम्ही शॉर्ट्स अपलोड करत असताल तर 3 महिन्यामध्ये म्हणजे 90 दिवसाच्या आत तुमच्या व्हिडिओजला ना 10 मिलियन्स व्ह्यूज गेलेले असायला पाहिजेत आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण असले पाहिजेत, तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं. आता उद्या पप्पाला जायचं होतं मुंबईला वापस रिटर्न, म्हणून मग मी त्यांच्यासाठी ना आदल्या दिवशीच मी मुगाची डाळ भिजू घातली. म्हटलं उद्याच्याला पहाटे जर स्वयंपाक करायला गेले तर काय सुचणार नाही, भाजी काय करू, म्हणून डाळ म्हटलं सातळ करूयात म्हणून सकाळ म्हणूनच डाळ भिजू घातली आणि नंतर गॅस वगैरे पुसून घेतला. म्हणजे सकाळची बरीच कामं मी हलकी करून ठेवली होती. तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड